नमस्कार मंडळी. अ, स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. तर मी तुम्हाला आज अशी एक गोष्ट सांगणार आहे. स्वामींचा प्रकट दिन जवळ येतोय. आपण गुरुवारी आरतीलाही जातोय. आपण सारामृताचं पठनही करतोय. आपण 11 माळी करतोय, कोणी 3 माळी करतो, कोणी 1 माळ किंवा मनातल्या मनात जप. पण दिवा, अगरबत्ती हे तर सगळेच करतात. पण तुमच्या जवळपास जर एखादं स्वामी केंद्र असेल, स्वामींचा मठ असेल, तर तिथे जाऊन त्या मठाची साफसफाई करा. झाडू मारा, पाणी टाका, सडा शिपा, रांगोळी काढा, स्वामींचा दरबार स्वच्छ करा. कारण जे तुम्ही सारामृत करणार, 11 माळी करणार, त्याचे जितके फळ मिळते त्या पटीने जर तुम्ही स्वामी समर्थच्या केंद्राची साफसफाई केली तर स्वामी पहिले त्या सेवेकऱ्याकडे लक्ष देतात. म्हणजे तुम्ही जर स्वामींचं केंद्र स्वच्छ केलं, मठ स्वच्छ केला, तर स्वामी तुमचं आयुष्य नेहमी स्वच्छ ठेवतील, निर्मळ ठेवतील. तुमच्या आयुष्याला लागलेला कचरा, घाण स्वामी पहिले बाहेर काढतील. कारण स्वामीच्या मठाची साफसफाई करणे म्हणजे ही खूप मोठी सेवा आहे. तुम्ही जेवढे सारामृत वाचाल त्याही केंद्राची साफसफाई करा. ही खूप मोठी सेवा आहे आणि स्वामी त्या सेवेकऱ्यांकडे जास्त लक्ष देतात. हा माझा अनुभव आहे. मी सुद्धा स्वामीच्या मठाची म्हणजे माझ्या वाट्याला जेवढी येईल तेवढी मी स्वच्छता केलेली आहे. मी हा माझा मोठेपणा नाही सांगत आहे, पण स्वामी खरंच आपण जर मनातून केलं, प्रामाणिकपणे केलं तर स्वामी नक्की आपल्याला पावतातच. हा माझा अनुभव आहे. मी बँकेमध्ये जॉब करायची, तर माझी बँक 5:30ला सुटायची. म्हणजे तशी ती 6ला सुटायची, पण मी केंद्रात जाण्यासाठी मी 5:30लाच म्हणजे परमिशन मागायची. आणि म्हणजे मी जिथे राहते माझ्या घरापासून स्वामी केंद्र हे 5 ते 6 किलोमीटर आहे. तर मी बँकेतून थेट केंद्र गाठायची आणि माझ्या वाटेला जेवढी येईल तेवढी मी साफसफाई करायचे आणि स्वच्छता करायचे. आणि तीच कृपा म्हणून मी स्वामीची जास्त काही सेवा केली. मी माळी वगैरे करायची, जमलं तर सारामृत करायचे आणि एक साधा का होईना नामजप तो मी मनातून करायचे. स्वामीच मला आठवण करून देते. जर मी विसरले तर एखादी बस चालली किंवा गाडी चालली तर तेव्हा स्वामींचा फोटो, अरे हां, स्वामींचा फोटो झाला, चला स्वामी समर्थ, असं मला स्वामीच आठवण करून द्यायचे, असं तरी मला वाटतं. तर मग मी स्वामी केंद्रामध्ये जायची, आरत्या करायची. कधी काही वेळेस मी साफसफाई करायचे आणि त्याचाच कृपाप्रसाद म्हणून स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली. माझं नवस पूर्ण झालेलं आहे. मला छान मुलगा झालेला आहे. त्याचं नाव आम्ही समर्थ ठेवलं. तो 10 महिन्याचा झालेला आहे आणि तो गुरुवारला झालेला आहे. स्वामींनी माझ्यावर ही खूप मोठी कृपा केलेली आहे. तर स्वामी आपल्या भक्तांवर लक्ष ठेवून असतात. स्वामींनी आपला एकदा हात धरला तर ते कधीच सोडत नाही. ते सदैव आपल्या पाठीशी असतात. श्री स्वामी समर्थ सर्वांना येणाऱ्या प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.